महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीची स्थापना पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. स्थापना करताना महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीचे संस्थापक माननीय सोहेल इनामदार, संस्थापक कार्याध्यक्ष माननीय मुझफ्फर संधी, संस्थापक सचिव रेहान भालदार, संस्थापक सरचिटणीस माननीय सुहास बेलकर व अन्य सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते. या अनुषंगाने काही पदनियुक्त्याही करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या सांगली जिल्हा महिला अध्यक्षपदी फरीदा मोमीन, मिरज शहर सचिवपदी सुफियान हसन सावकार, मुजाहिद मोमीन मिरज शहर उपाध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आली. येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पदाधिकाऱ्यांच्या निवडी करणार आहेत व संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मजबूत करणार असल्याची ग्वाही संस्थापक माननीय सोहेल इनामदार यांनी दिली. जेणेकरून संघटनेच्या पदाधिकारी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांच्यावर कोठेही अन्याय होऊ देणार नाही, शासकीय विभागात कुठलाही भ्रष्टाचार होऊ देणार नसल्याची ग्वाही सोहेल इनामदार यांनी दिली. नमस्कार, मी मुझफ्फर मुसा संधी, संस्थापक कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती. आज दिनांक 28 जून 2026 रोजी सांगली येथे आम्ही महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती याची स्थापना करण्यात आली आहे. या समितीतर्फे नागरिकांचे ज्या काही मूलभूत समस्या आहेत, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज या संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे व आज बऱ्याच पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज करण्यात आलेल्या आहेत व लवकरच पूर्ण सांगली जिल्ह्याची निवडी आम्ही करणार आहोत व त्या दृष्टीनं आम्ही वाटचाल करत आहोत व येणाऱ्या काळात संघटनेतर्फे नागरिकांच्या समस्यासाठी महापालिका प्रशासन असू दे, जिल्हा परिषद असू दे किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असू दे, जिथं जिथं अन्याय होईल, नागरिक समस्या असतील त्याबद्दल आम्ही आमच्या संघटनेतर्फे आवाज उठवण्यात येणार आहे. आज तुम्ही संघटना स्थापन केल्यात, स्थापन करण्याचं कारण काय? स्थापन करण्याचं कारण हेच आहे की नागरिकांच्या बऱ्याच समस्या आहेत. बऱ्याचदा नागरिकांना आपल्या समस्यासाठी भांडावं लागतं, प्रशासनाच्या पायरी झिजावं लागतात, पण तसं त्यांना न्याय मिळत नाही. बरेचसे नागरी समस्या आहेत, रस्ते असतील, गटारे असतील, लाईटचे असतील, स्ट्रीट लाईटच्या समस्या किंवा इव्हन प्रशासनामध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे प्रचंड प्रमाणात, ते भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी व त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधामध्ये आवाज उचलण्याकरिता संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती म्हणून स्थापित केलेली आहे. सर्वसामान्य लोकांना कळकळून आणि मनापासून मी विनंती करू इच्छितो की तुमच्या काही पण अडचणी असतील, कुठल्याही अडचणी असतील, पोलीस प्रशासनापासून जे काही तुमच्यासमोर प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचं उत्तर म्हणून ही महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती म्हणून कार्य करणार आहे. सर्वांनी न हिचकिचता आम्ही एक तुम्हाला नंबर देणार आहे. आमचा नंबर आहे 87 88 16 77 53. या नंबरवरती तुम्ही कॉल करून कधीही आम्हाला तुमच्या काही अडचणी असतील ते सांगू शकता. आम्ही तुमच्यासाठी 24 आवर तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून आम्ही तयार आहोत.